देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असं संजय राऊतांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस 2029 आधी केंद्रात जातील, त्यांनी तर पंतप्रधान व्हावं, आमच्या शुभेच्छा आहेत असं राऊत म्हणालेत। फडणवीस केंद्रात गेले तर ते स्वतः बावनकुळेंची शिफारस करतील असं देखील राऊतांनी म्हटलंय। बघूयात। मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात होणार नाही, बरोबर आहे। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे। त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणून मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करते, हे माझं आकलन आहे। महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील असं म्हटलं जातं। आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल, मराठी माणूस झाला म्हणून। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या, कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाही आहे। त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करावं।